या ठिकाणी पहिले षटक घेऊन येतील रोहिदास. स्ट्राईकला बालकृष्ण आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे संजय. सामन्याची सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल दोघेही संघ महत्वाचे आहेत, मोठे संघ आहेत. आमने सामने आपण पाहतोय दोघेही संघांना या ठिकाणी खेळत असताना. षटकातला पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंच त्या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव. सुरुवात मात्र या ठिकाणी स्क्वेअर माराने होते आहे. वाईट संघाचं खातं उघडतं या ठिकाणी एक्स्ट्रा धाव्याने. यावेळी मात्र स्ट्रेट डाऊनचा फटका आहे, हवेत चेंडू आणि एका टप्प्यावर चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. बॅटच्या मधोमध घेतलाय, ऑन द राईज खेळला. गुडल्यांचा टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला सरळ बॅटवर, बॅटच्या मधोमध एका टप्प्यावर चेंडूला अतिशय जबरदस्त आपण पाहिला फटका, चौकार मिळाला. या चौकारासोबतच संघाची धावसंख्या 5 झालेली आहे. निश्चितच या ठिकाणी यष्टीरक्षक आता चर्चा करत असताना स्वतः गोलंदाजाशी, आणि निश्चितच असं आपले संत नेहमी सांगत असतात की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे. चांगल्या गोष्टी निश्चितच शेअर करत चला, त्याचा परिणाम चांगलाच होत असतो. आपण पाहूया आता या ठिकाणी गोलंदाज मार्कमार यावेळी बॅटच्या मधोमध घेतलाय, बिरकावून दिलाय, चेंडू जातोय सरळ षटकारासाठी. अतिशय जबरदस्त फटका बॅटमधनं पाहायला मिळाला. आक्रमकता पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज आपण पाहू शकाल, मोठे फटके खेळण्याची त्याच्याजवळ कॅपॅसिटी आहे. सुंदर असा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला षटकारासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 11. मोठे फटके खेळण्याची नेहमीच त्याच्यामध्ये आपण पाहतो, तत्पर असतो तो. स्वतः या ठिकाणी आता विनोद ठाकरे येत आहेत. निश्चितच कानमंत्र देत असताना आपल्या गोलंदाजाला चांगला प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजाला या ठिकाणी चांगला टप्पा टाकावा लागेल. रोहिदास आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा पुढे येऊन मारलाय त्याच दिशेने. अप्रतिम फटका, षटकार. काय जबरदस्त फटका बॅटमधनं पाहायला मिळाला. पुढे आले थोडे, फुटवर्क पाहायला मिळालं, बॅटच्या मधोमध घेतलाय. काय लय आहे फलंदाजीचा या ठिकाणी. परंतु आपण पाहू शकाल जो टप्पा या ठिकाणी मिळतोय फलंदाजाला, त्या टप्प्यावर फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळते. अतिशय सुरेख फटका. यावेळी मात्र चांगला टप्पा होता. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न लॉंगॉनला, त्या मिडऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत असताना मोठा फटका खेळल्यानंतर एक धावेने स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकला आता सज्ज होईल त्या ठिकाणी संजय. बाळकृष्णने खरोखरच एक चौकार आणि 2 षटकाराने सुरुवात चांगली करून दिलेली आहे. 18 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात येऊ शकलेला नाहीये. शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे गणेश. फक्त एक धाव. धावसंख्या झालेली आहे 19. चांगली सुरुवात या दोघांनी करून दिलेली आहे, खास करून बाळकृष्णने. स्ट्राईकला सज्ज होताना यावेळी सुरेख असा टप्पा पाहायला मिळाला. चांगली वापसी केली. जो टप्पा टाकायला हवा होता तोच टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाजाकडनं. रोहिदासने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे रोहिदासच्या, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19. या अगोदर सुद्धा पाहिलं होतं आपण, ज्या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये गोट्याने चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर आपण पाहिलं होतं नीलकंठने गोलंदाजी चांगली केली. नंतर नरेशने शेवटच्या षटकामध्ये 2 धावा दिल्या होत्या. कुठेतरी असाच प्रयत्न करावा लागेल. गोट्या आहे, नीलकंठ आहे आणि नरेश आहे, या तिघांनाही चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. तिसरे पंच, चला तिसरे पंचांच्या भूमिकेत कोण येतील पाहूया. अरविंदजी भोईर स्वतः त्या ठिकाणी जातील.
या अगोदर सुद्धा ते मैदानावर गेले होते. अरविंदजी भोईर यांना जेव्हा पाहतो आपण डॅशिंग पर्सनॅलिटी आहेत आणि स्वतः आता त्या ठिकाणी ते जातील. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्यात. बाळकृष्णाने 2 षटकार 1 चौकार. स्वतः वैयक्तिक त्याची धावसंख्या झालेली आहे 17 धावांवर खेळतोय. संजय मात्र 1 धावेवर खेळतोय. घोट्या या ठिकाणी आलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये जसा त्यांनी परफॉर्मन्स केला होता, जशी गोलंदाजी केली होती, तशा गोलंदाजीची अपेक्षा यावेळी याच्याकडनं. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पूल केलेला आहे. 1 धाव जोरात पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी बिलकुलही प्रयत्न केला जाणार नाही. हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त 1 धावेत समाधान मानावं लागतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोट्या आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना स्ट्राईकला सज्ज होतोय बाळकृष्ण. हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये गोट्या स्वतः येतोय आणि चेल सुटतोय. या ठिकाणी आपण पाहिलं बऱ्याचशा वेळ हवेत चेंडू असताना फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला, परंतु जेल सुटतोय. चेंडू निसटतोय हातातून. जीवनदान मिळालेलं आहे बाळकृष्णला. बाळकृष्ण हा आक्रमक फलंदाज आहे. प्रत्येक वेळी आपण प्रत्येक चेंडूला पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला फुटो चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनचा खेळाडू जोपर्यंत येईल गणेश त्या ठिकाणी आहे. 1 धावेतच त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 1 धावेने स्ट्राईकला रोटेट केले. धावसंख्या झालेली आहे 23. मी मगाशीच म्हटलं की गोट्याजवळ एक चांगला टप्पा आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा तीच अपेक्षा त्याच्याकडनं. यावेळी हवेत चेंडू आहे. सुरेख असा झेल. नरेश याने अतिशय चांगला झेल पकडलाय. मात्र नरेशने चांगली गोलंदाजी सुद्धा केली होती. मागच्या शेवटचं षटक टाकलं होतं, हाताळलं होतं, 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि यावेळी आपण पाहतो त्याला एक सुरेख असा झेल. बाद होणारा फलंदाज या ठिकाणी बाद झाला आहे. संजय आउट झालेला आहे. संजय बाद झालेला आहे. सुरेख असा झेल नरेशकडनं पाहायला मिळाला. खरं तर संजय या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात आमंत्रित केलं होतं. कोट्याने त्याला चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली होती. हवेत चेंडू खेळून बसला. मिड विकेटला सुंदर असा झेल नरेशकडनं पाहायला मिळाला. नवीन फलंदाज येईल आता मैदानावर. ज्याचं नाव आहे मंगेश. मंगेश सुद्धा एक जबरदस्त नामचीन खेळाडू आहे. शेळूमाता वर्ल्ड संघाकडनं खेळतोय तो. आक्रमक फलंदाज आहे. पाहूया या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करेल. लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेला नाहीये. बॅटला स्पर्श करून चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. रवी भांबरे त्या ठिकाणी जसा चेंडू हातात मिळाला फेकून दिला. फक्त 1 धावेत समाधान मानावं लागेल. या 1 धावेने संघाची धावसंख्या आता होतीये 24. कुठे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सामोरं जातील मंगेश. यावेळी मात्र चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. पाहूया 1 धाव जोरात पूर्ण करतायत आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28. गोट्याने आपल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. पाहू शकाल आपण जो धावांचा ओघ होता पहिल्या षटकामध्ये जवळजवळ धावा कुठल्या होत्या 19 आणि या षटकामध्ये धावा 9 फक्त खर्च केल्यात.
गोलंदाजीसाठी नीलकंठ स्ट्राईकला सज्ज होत असताना फलंदाज ऑन ड्राईव्हचा फटका आहे लॉंगॉनला. त्या ठिकाणी गोट्या स्वतः आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या होती आता ती 29. पुन्हा एकदा नीलकंठ आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला आहे मंगेश. पुढे मारण्याचा प्रयत्न प्रतिम फटका गोट्या त्या ठिकाणी आहे. चांगला प्रयत्न गोट्याचा परंतु असफल ठरला. चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार. पुढे येऊन मारला शेट डाऊन बॉलर बॅक ड्राईव्ह केला. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला मंगेशच्या बॅटमधनं. धावसंख्या या चौकारासोबतच होते शेळू मातावड संघाची 33. मंगेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज होत असताना पाहू शकाल आपण नीलकंठ आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेला आहे. मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. धावसंख्या एका धावेसोबतच 34. स्ट्राईकला रोटेट केलं. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवर सज्ज होत असताना आपण पाहू शकाल बाळकृष्ण. सुरुवात चांगली केली होती बाळकृष्णने. पाहूया पुढचा चेंडू. या पुढे मारण्याचा प्रयत्न. हवे चेंडू आहे. गोट्या त्या ठिकाणी आहे. पाहूया आणि या ठिकाणी हा जातोय षटकार. बराचसा उंच असा फटका ताकदीने खेळला होता. पूर्ण ताकदीनिशी आपण पाहिलं. इलिव्हेशन फटक्यामध्ये ताकद जबरदस्त होती. बाळकृष्णाच्या डोक्यावरनं आपण पाहिलं. बाळकृष्ण थोडासा मागे यायला हवा होता. पाहू आपण जर विचार केला तर. माफ करा गोट्या त्या ठिकाणी थोडी चुकी झाली का त्या ठिकाणी फलन माफ करा क्षेत्ररक्षक पुढे मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. पाहूया जमिनी लगतचा फटका आहे. सुरक्षात्मक पद्धतीने खेळलाय. 2 धावा. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आता 42 झालेली आहे. चांगली धावसंख्या उभारलेली आहे शेळू मातावळ संघाने. यावेळी आपण पाहू शकाल बराचसा वेळ हवे चेंडू. षटकार. अप्रतिम फटका. पुढे येऊन बॅटच्या मधोमध घेतला होता. सोबतच या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 48 धावा झालेल्या आहेत. 48 धावा झालेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये जवळ धावा आलेल्या आहेत. 20 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोट्याने 9 धावा खर्च केल्या. नीलकंठला मात्र या ठिकाणी 20 धावा ठोकलेल्या आहेत. आणि वैयक्तिक आता आपण पाहू शकाल बाळकृष्ण वैयक्तिक 36 धावांवर खेळत असताना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याची खेळी पाहिली. चांगलं योगदान त्याचं संघासाठी आपण पाहिलं. सलामीच्या जोडीमध्ये सामील होता. त्या ठिकाणी आला होता फलंदाजी करण्यासाठी. अजूनही तो मैदानावर शाबूत आहे. चांगलं योगदान चांगली फटकेबाजी त्यांनी केली. पाहूया शेवटचं षटक. या ठिकाणी नरेश आ चुके हैं गेंदबाजी के लिए. आखिरी ओवर के लिए गेंदबाजी नरेश करेंगे और सामना करेंगे उनका बल्लेबाज मंगेश. ये देखिए फुटवर्क दिखाई दिया. हमने देखा जमीन से सतह से गई ही गेंद मिड विकेट पर जहां पर गणेश थे. केवल 1 रन लेने का मौका और स्ट्राइक को रोटेट किया. स्ट्राइक पर यहां पर बालकृष्ण आगे आकर खेला. उन्होंने ड्राइव किया है. फिर से एक बार ऑन साइड पर ढकेल दिया. गेंद को 2 रन के लिए कोशिश होगी जरूर. 2 रन यहां पर पूरे किए. काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रही है. स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 51 पर. 51 हो चुका है स्कोर. लॉन्ग ऑफ पर
खिलाड़ी तैनात है। केवल 1 रन। आगे आकर खेला, क्या जबरदस्त कट किया है, गेंद सीधी 4 रनों के लिए। विनोद थे वहां पर, कोशिश अच्छी की थी डीप पॉइंट पर, लेकिन गेंद जो है सीधे 4 रनों के लिए। 4 रनों के साथ स्कोर हो चुका है अभी 56। 56 रन हो चुके हैं और ये आज के दिन का हाईएस्ट स्कोर। ये देखिए आगे आकर खेला है हवा में गेंद, गणेश, ओहो कोशिश अच्छी थी लेकिन कैच नहीं ले पाए। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, रन आउट। अभी भी एक गेंद शेष है। आउट हो चुके हैं बल्लेबाज। बालकृष्ण आउट हो चुके हैं, जिनके रन हो चुके हैं 39 रन बनाकर आउट हो चुके हैं बालकृष्ण। ये देखिए बल्ले के बीचों बीच लिया, हो 6 रन। अच्छा उन्होंने फिनिश किया। रन संख्या हो चुकी है 63 और 64 रनों का लक्ष्य यहां पर पहले बल्लेबाजी करते वक्त शिलू मतावल की टीम ने रखा है रांजनोली की टीम के सामने। 64 रनों का लक्ष्य काफी बड़ा लक्ष्य है और जरूर ये जब भी आज पूरे दिन का ये हाईएस्ट टोटल रहेगा, हाईएस्ट स्कोर किया है शिलू मतावल की टीम ने, तो जब भी रांजनोली की टीम बल्लेबाजी के लिए आएगी माइक्रोफोन पर आएंगे मराठी की सुरीली आवाज। ओवर टू मोहन भोईर सर। प्रेक्षक आपण देखील तो बॉल द्यायचा आहे। ज्या प्रेक्षकाकडे बॉल गेले त्याने आपण तो बॉल आमच्याकडे परत करायचा आहे। तर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिले शेलू माता वळ संघाला 4 षटकांची धावसंख्या 63, विजयासाठी 64 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य। आजच्या स्पर्धेतला सर्व उच्चांक स्कोर आपण पाहतोय आजच्या स्पर्धेतला।
पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहता सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी 40+ आयोजित एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच विद्यमान सरपंच मान्य श्री मनीष धीरज पाटील यांच्या नावाने मित्र आपण ही स्पर्धा पाहतोय. त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती रोहिणीताई गणेश पाटील यांच्या नावाने देखील आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2022 स्पर्धेतला मित्र आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून शेवटचा अंतिम सामना रंगतो. दोन बदलांच्या संघामधून ज्या संघानं दोन्ही संघाने स्पर्धेमध्ये सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी देखील केलेली आहे. मात्र दोन्ही संघांसाठी हा सामना देखील फार महत्त्वाचा आहे आणि जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या दिवसाचा विजेता असेल. शेळूमाता वळ या संघासाठी रुपेश पाटील शेळूमाता वळ संघाचे खंदे समर्थक आहेत, क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत आणि त्यांनी देखील ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद रुपेश. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता, आम्हाला देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता, ऑर्गनाईज कमिटीला देखील आपण ऑल दी बेस्ट करता. धन्यवाद. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयासाठी एक मोठं लक्ष 64 धावांचं प्रतिषटकामागे आपण जर विचार केला थोडा आवाज दे भाऊ थोडासा. हॅलो. तर विजयासाठी 64 धावांचं लक्ष प्रतिषटकामागे 16 धावांची सरासरी आहे. गणेश आणि विनायक ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक आता तो गोलंदाज BK बालकृष्ण. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात तो गोलंदाज बालकृष्ण. विजयाचं मोठं लक्ष आहे आणि निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेतला मित्र शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार असेल. पहिला चेंडू ऑनसाइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट सली मिडॉनला येतोय. इनफिल्डमधून आपण प्रमोद भूर याला पाहिलं चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धावांनी गणेश आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्री गणेश होतोय. धावसंख्या होती बिनबा 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बालकृष्ण. शेळूमाता संघाचे समर्थक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वेलकम गणेशजी. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अगेन्स्ट गोलंदाज खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय. ज्या पद्धतीने चेंडूचा आपण विचार केला फलंदासाठी एक लॉलीपॉप चेंडू होता, मात्र ज्या चेंडूचा समाचार तसा मात्र घेता आला नाही. फलंदाजाला एस्टेनं सोडून जाणार चेंडू आपण पाहिला. आउट ऑफ लेग स्टंप. पंच वाईटचा इशारा करता देवीचा निर्वाल 1+1 अशा 2 धावा संघात धावसंख्या 3. वाडा कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. ऑपोजिशनला सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. शॉर्ट सली मिडॉनला आपण पाहिलं होतं. इनफिल्डमधून क्षेत्ररक्षण प्रमोद याच्याकडनं अतिशय चांगलं झालं होतं. उत्तमरित्या झेल कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय गणेश. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र क्लिअर करू शकला नाही आहे. हा फटका गणेश महत्त्वाचा पहिला फलंदाज देखील बाद होतोय.
3 या धावसंख्येवर पहिला सौम्य धक्का लागतोय रांजोळी संघाला. नेक्स्ट नो बॅट्समन विनोद येतोय. हेलो, मैच में हो क्या हुआ? दापोड़ा नहीं नहीं उधर नहीं दापोड़ा में पाइपलाइन की अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बीके. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. मात्र वेलच्या कॅच अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट करत होतं इंद्रपालीच्या माध्यमातून. महत्वाचा फलंदाज देखील यांनी बाद होतोय विनायक. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगला होता. चेंडू ऑन साईडला आपण पाहिला होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण व्यूह रचना देखील चांगली होती आणि कुठल्या प्रकारची चूक देखील त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झाली नाही. अचूक असेल चेंडूला कलेक्ट करतोय. वेल जज कॅच, महत्वाचा फलंदाज बाद होतो विनायक. दुसरा सौम्य धक्का लागतोय गावदी स्पोर्ट्स रांजोळी या संघाला. नेक्स्ट बॅट्समन रोहिदास. अगेन्स्ट पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल आहे. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका. 2 शतकां बीट करून चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. आपल्यावर चेंडू सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण विनोदच्या बॅटमधून पाहिला. 2 शतकां बीट करून चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये सरळ सीमेच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार येतोय विनायकाच्या विनोदीच्या बॅटमधून. आणि या चौकारानं रांजोळी संघाची धावसंख्या होती ती 2-7. या ठिकाणी विनोद बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका. व्हाट अ शॉट, अप्रतिम उत्कृष्ट फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर विनोदच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. काय लाजवाब फटका होता. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. आणि या 6 धावेने आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतं. रांजोळी संघ धावसंख्या साने पुढे सकते 13. धावसंख्या 13वर पोहोचते. प्रतिशतकाचा जर आपण विचार केला तर 16 धावांची सरासरी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बालकृष्ण. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतो, कुठल्या प्रकारची फेक नसावी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय बालकृष्ण. स्ट्राईक रोटेट करतो, ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय ऑन साईडचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी देखील प्रयत्न. तिसरी धाव देखील या ठिकाणी केली जाईल. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 2-16. आस्किंग रन रेट, धावांची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातो. चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, जशाच तसं उत्तर आपण पाहतोय. नेट टू नेट फाईट आपण पाहतोय.
दोन्ही संघामधून एक महत्त्वाचा सामना देखील मित्र आपण पाहतो. जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार असणार आहे. बघा दोन्ही संघाने या सामन्यामधून आपला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अत्यंत उत्तम करावे लागेल. पहिली उद्या मॅच कोणची आहे पहिली अरविंद नाही ना तुला पाठवू नाही मी त्याला कोण बघला नाही मला बघा मॅच पाठवलं तुझ्याकडे आहे का थांब 2 मिनिटं नाही मी काही हे नाही केलं थांब रे मला कुठं माहीत नाही केलं बे तर माझा आवड मला कुठं माहीत तू पाठवू दे म्हणून. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. थोडंसं दुर्गुण खेळण्याचा प्रयत्न होता. एक निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू आमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच. आता मात्र फलंदाज बाद होतो विनोद. वेलकम तानाजी भोईर, माजी सरपंच आणि शिरोमता वया संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, माजी कॅप्टन. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तानाजी भोईर, आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नेक्स्ट नो बॅट्समन नीलखंड. षटक क्रमांक दुसरं, वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं, गोलंदाज इंद्रपाल. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. और ती कार्पेट चेंडूचा एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न. फेक थोडीशी रॉंगीन आहे. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केली जातात. 2 धावांची संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते 18. विजयाचं मोठं लक्ष आहे. 64 धावांचं एक भलं मोठं लक्ष. प्रति षटकामागे 16 धावांची सरासरी देखील आहे. आणि निश्चित सामन्यामध्ये कमबॅक घ्यायचं असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. टोकम ठाक. आता मात्र एक सुरेख फेक, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. थोडासा ऑन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. फलंदाज रोहित याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅट फक्त चेंडू क्लिअर केलं जातं. स्वतः गोलंदाज आपल्या गोलीच्या ओघामध्ये चेंडूला फील करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव संघात धावसंख्या एकने पुढे सकते. 19 षटक क्रमांक दुसरे. तानाजी भोईर, आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं. तानाजी भोईर, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल ऑन साईडचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट मिडियम केला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावीसाठी फलंदाज रोहित असा बाद आहे. नेक्स्ट बॅट्समन द्वारकानाथ देतोय.
संपली नाही ना नवीन बॅट्समन कोणाला हे ओव्हर संपली नाही ओव्हर संपली पहिली का ओके. बघा मित्र, स्पर्धेचा उद्या दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसामधून पहिला सामना असेल गुरुदत्त मानकोली विपक्ष गंगामाता गुंदवली. दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती पण ठीक 9:30 वाजता आपलं रिपोर्टिंग करायचंय आणि जो संघ उशीर करेल कदाचित त्याला पॅनलाइज अर्थातच पॅनल्टीचा सामना देखील करावा लागेल. दोन्ही संघाचे कॅप्टन गंगामाता गुंदवली विपक्ष गुरुदत्त मानकोली ठीक 9:30 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका फर्स्ट वेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय बालकृष्णाच्या माध्यमातून. कोणाला तर गोट्या जेवणाला तर बरा वाटला आज अरविंदनी फिट भाजी घेतली आम्हाला. इतर ते भाज्या कधी लागतील. अरे रविवार त्या तरी भांडेव हा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ स्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्या बॅट फक्त चेंडू थोडासा स्ट्रेट केलं जातं. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातो. एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त फलंदाजाला. धावसंख्या एकाने पुढे सकते 19. मात्र या ठिकाणी निश्चितच 21 एक दुःखे से कुछ काम चलने वाला नाही. आपण संघामध्ये इन व्हायचं मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सिवा अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेपआउट निश्चित झाला होता. मग दुरून खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. चेंडूची लाईन रीड करता आली नाही. मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज गोट्या याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर षटक क्रमांक 3. बीजापासून बऱ्याच धाबा दूर आहे. आता मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतोय. एक धाव घेण्याची देखील संधी. धावसंख्या एकाने पुढे सकते 22. बीजापासून अजूनही बऱ्याच धाबा दूर आहे. 42 धाबा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिशन थोडासा इम्पॉसिबल झालेलं आहे. अतिशय चांगला फटका चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल. मात्र फेक उत्तम झाली होती. गोलंदाज शिवायला मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नव्हता. एक एक्स्ट्रा धाव मात्र या ठिकाणी काढली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सकते 24. अजूनही 40 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 7 चेंडू आणि बीजापासून तब्बल 40 धाबा दूर आहे. गावदी स्पोर्ट्स रांजोळी. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. या ठिकाणी मात्र बॅक टू बॉलरचा मारा. चेंडू मात्र डायरेक्ट एस्ट्यानं हिट होतोय. मात्र एक धाव देखील या ठिकाणी काढली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सकते 25. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. जवळ या सामन्यावर शेडू माता बळ्या संघाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. सिक्का मोर्तब केलेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आजच्या दिवसाचा विजेता संघ ठरतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे.
मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारची भविष्यवाणी या ठिकाणी केली जात नाही आहे. नाही तर कोणची धारभराची इडी कितीची बरं. पैशाचा दूर पैशाचा दूर चाले का बरं नाही जे ईडीची काही धारभर आहे. आमची गरीब संजय ना बोला. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज संजय, वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक आता तो स्ट्राईक रोटेट करतो नीलकंठ. 6 चेंडू 39 धावांची गरज, थोडासा मिसटाईम फटका पाचतोय, वेल जज कॅच, महत्वाचा फलंदाज देखील यांनी बाद होतोय. द्वारकानाथ आउट झाला. द्वारकानाथ हा फलंदाज बाद होतोय. बघा संजू, तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी असेल. आपण चालू सामन्यामधून विकेट टेकर गोलंदाज आता तुमच्या गोलंदाजीमधून हॅट्रिक साधली जाते तर बॅट्समन मंचावर गवदी उडी संघाचं उत्कृष्ट क्रिकेटर विजय पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तसंच मध्ये रप अँड टप. ये नाही रे तू. दोन झाले विकेट, दोन झाले. आता मात्र सुरेख सुंदर आपण मुचकुस चेंडूची फेक झाली होती ऑन साईडला. एकला लावायला बघ पण कमी लावले तरी चालतील. अगेन्स्ट आणि या ठिकाणी मात्र निश्चितच खराब चेंडू होता. पंच देखील या ठिकाणी नो बॉलचा इशारा करते. बेमर फेक झाली होती. चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला होता. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. 1 बॉल सेकंड आपण चेंडू जातो सीमाच्या बाहेर, लॉंग लेग सीमाच्या बाहेर जाणारा हा चौकार येतोय. हा चेंडू देखील फ्री असेल. एकंदरीत 5 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. 4+1 5 धाब्यांनी संघ धावसंख्या 5 ने पुढे सरकते, 30 वर पोहोचते. आता मात्र एक सुरेख फेक, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलतून चेंडूला कलेक्ट केलं जातं. आता मात्र जो विजय कुठेतरी जवळ निश्चित झालेली शिरू मात्र बळ्या संघाचा आणि पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स रांजनोली. खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, पंचायत समांतर. त्या अगोदर एक बिमर फेक झाली होती. त्या बिमरवर देखील चौकार होता. व्हाईट चेंडूवर देखील चौकार येतोय. ऑप्शनचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू मिडापून लॉंग ऑफला येतोय. प्रमोद याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज नरेश. नरेशाच्या बॅटमधून काय बिग ब्लास्ट, पण कुठेतरी या फटक्यानं देखील उशीर झालेला आहे. बघा दिवा विझल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकणं फार गरजेचं नसतं.
या 6 धावेने फक्त एक पराभवाचं अंतर थोडंसं कमी झालं. तर अडलक गावदी स्पोर्ट्स रानवली, अडलक विनोद ठाकरे, अडलक रवी बांबरे, अँड गुड लक शेणू माताबाळ मंगेश भोईर, अँड गुड लक तानाजी भोईर. सामन्यातील सामन्याचा पुरस्कार मानकरी बालकृष्ण. बघा शेळू माताबाळ संघाचा कॅप्टन आपण ठीक उद्या 4 वाजता या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. आणि मित्र आजच्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील बालकृष्ण आहे. मात्र हे बक्षीस अंतिम दिवसामध्ये दिलं जाईल. बक्षीस वितरणाच्या वेळी